मेष राशी चर राशी आहे. मेष राशीच्या व्यक्तींना हिंडण्या फिरण्याची आवड असते. डोंगरदऱ्यात फिरणारे, भटकंती करणारे बऱ्यापैकी तुम्हाला मेष राशीचेच दिसतील. मेष राशीचे व्यक्ती पॉवर वॉकिंग वर बिलीव्ह करतात. जनरली काही टार्गेट सेट करतात आणि ते अचीव्ह करण्याचा प्रयत्न करतात. तर वृषभ राशीचे व्यक्ती कम्प्लीट वेगळे असतात. त्या आरामात चालणारे असतात. चालताना कदाचित हेडफोन घालतील, म्युझिक ऐकतील, सोबत कोणी असेल तर गप्पा मारतील. वॉक संपल्यावर काय खायचं काय खायचं याचं त्याच्या डोक्यात विचार असतील, त्याच्याविषयी बोलणं चालू असेल. तर मी दररोज काही राशीविषयी मी तुम्हाला सांगणार. तुम्ही जर या माझ्या बोलण्याशी कोरिलेट करत असाल तर तुम्ही मला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. कुठल्या राशीविषयी जास्त ऐकायचं असेल तर ते सुद्धा मला कॉमेंटमध्ये सांगा. थँक्यू. हाय. मिथुन राशी ही स्वभाव राशी आहे. मिथुन राशीच्या व्यक्ती खूप चंचल असतात. त्यांना बोलायची फिरायची खूप आवड असते. पण त्यांना फिक्स नसतं त्यांचं कुठे फिरायला जायचं. एमबीएला फिरायला जायचं, युनिव्हर्सिटी फिरायला जायचं. मग ते फोन करतील मित्रांना आणि कुठेतरी जाऊ, गप्पा मारू, मजा करू असं म्हणतील. ते ज्या एकदम विरुद्ध कर्क राशीचे व्यक्ती असतात. ते इमोशनल असतात. ते दुसऱ्यांचा खूप विचार करतात. त्यांना जायचं असतं तर जायला. पण त्यांचा मित्र म्हणतो चल पु ल देशपांडे जाऊ, खूप दिवसात गेलो नाही. ते मग म्हणतात की जाऊ दे. तो म्हणतोय ना चला आपण पु ल देशपांडेला जाऊ. मी प्रत्येक राशीविषयी रोज सांगणार आहे. तर तुम्ही जर हे कोरिलेट करत असाल तर नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा. थँक्यू. जानी, वॉक पे जाना है तो वॉक का रूट भी हम डिसाइड करेंगे, कौन कौन अपने साथ आ रहा है वो भी हम डिसाइड करेंगे और कितने स्टेप्स जाना है वो भी हम डिसाइड करेंगे. असं जर कोणी बोलत असेल ना तर समजून घ्या हे सिंह राशीचे व्यक्ती आहेत. आपल्या वॉकिटॉट टॉकिटॉटच्या ग्रुपमध्ये सुद्धा बऱ्याच आहेत अशा व्यक्ती. भावानी बघा त्या अशाच वागतात की नाही. कन्या राशीच्या व्यक्तीविषयी बोलायला गेलात ना तर त्या बऱ्याच टापटीप असतात. त्या आपल्या वॉकिंग शूज, वॉकिंग ट्रॅक पॅन्ट, कॅप बीप या गोष्टी बरेच पर्टिक्युलर असतात. थोड्याफार कन्फ्युज असेल तरी त्यांचं क्लिअर असतं की एवढे स्टेप्स करायचे आहेत. टार्गेट ओरिएंटेड असतात आणि प्रयत्न करतात ते टार्गेट अचीव्ह करायचे. मी अजून बऱ्याच राशीविषयी बोलत राहणार आहे. तर स्टे ट्यून. थँक्यू. कोणीतरी आपल्याला फोन करतो आणि बोलतो अनु 6 वाजता तयार राहा, आपल्याला वॉकला जायचंय. अनु विचारतो काय कुठे जायचं काय. ते मला काही विचारू नको, तू फक्त तयार राहा, मी येणार आहे. असं जे हक्कानी अधिकाराने बोलतात आणि हे बऱ्यापैकी अम्बिशियस असतात, थोडेसे कणखर असतात, अशी लोक वृश्चिक राशीची असतात. ही लोक पॉवर वॉकिंग करतात. हे जास्त फास्ट चालणारी असतात, एनर्जेटिक असतात. तुम्ही यांच्यासोबत वॉक केल्यावर यांचं वेगळं गुणधर्म तुम्हाला लक्षात येईल. तेच आपण तूळ राशीविषयी बोलायला लागलो तर तूळ राशीची लोक बॅलन्स्ड असतात. ते आधी ठरवतील कुठे जायचं काय नाही, मोजून मापून वॉक करतील. जाताना छान टापटीप तयार होऊन जातील. इव्हन त्यांचे येतानाचे सुद्धा प्लॅन असतील की भाजी आणायची, ग्रॉसरी आणायची किंवा काय आणायची. तर ह्या दोन डिफरंट राशी आहेत. तुम्ही कोरिलेट करत असाल तर नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा. पुढच्या राशीसाठी स्टे ट्यून. थँक्यू. हाय. धनुराशीची लोक आहेत ना ही एकदम सज्जन सात्विक असतात. धनुराशीवर गुरुचा प्रभाव असतो आणि साधारणतः त्यांच्यासोबत तुम्ही चालायला लागलात तर मला लक्षात येईल की ते सतत लेक्चर वगैरे देत राहतात आपल्याला. त्यांना चुकीच्या गोष्टीविषयी सुद्धा फार क्युरियस असते. त्यांना ट्रॅकवर चालताना वगैरे फुलाची झाडं फुलं तोडणं किंवा काही चॉकलेट खाल्लंय रॅपर टाकणं अशा गोष्टी अजिबात आवडत नाही. धनुराशीच्या व्यक्तीसोबत नक्की छान चालायला पाहिजे. मकर राशीविषयी बोलू. मकर राशीची लोक असतात ना ती कधी कधी वाटतात की ह्यांना काही आयुष्यात इंटरेस्ट आहे की नाही, कधी चालतात की नाही, कधी कुठे बाहेर पडतात की नाही. पण असं नाहीये. जेव्हा त्यांच्या मनात येतं ना ते अग्रेसिव्हली काम करतात. म्हणजे आता वॉकिंगचा इव्हेंट आहे तर वॉकिंग ग्रुप वगैरे अरेंज करणं, लोकांना फोन करणं, सक्सेसफुल करणं हे सगळं ते करून घेतात. म्हणजे त्यांचे दोन्ही आस्पेक्ट आहेत मकर राशीचे. तर स्टे ट्यून फॉर नेक्स्ट राशीज. थँक्यू. आज आपण कुंभ आणि मीन राशीविषयी बोलूया. कुंभ राशीची बरीच लोक सायंटिस्टच असतात.
फार चिकित्सा करतात सगळ्या गोष्टींची. कुंभ राशीच्या वॉकरसोबत जर चालायला गेलात तर ते स्वतःचे वॉकचं सतत विश्लेषण करत असताना दिसतील तुम्हाला. जसं की किती स्टेप चालल्या, किती स्पीडने चालली, किती किलोमीटर चालली. आणि ते स्वतःचंच नाही तर इतर वॉकरविषयी बोलतील की याचं असं आहे, त्याचं तसं आहे, ह्याचं किती फेक आहे किंवा काय व्हॉटएव्हर. तर पण यांच्यासोबत वॉक करायला काय हरकत नाही, एक चांगले वॉकर असतात. नंतर आपण बोलूयात मीन राशीविषयी. मीन राशीची लोक फार उत्साही नसतात वॉक करायला. त्यांना वॉक करायला मोटिवेशन लागतं. मोटिवेशन मिळालं ते वॉक करायला लागतील. वॉक करतात ते, वॉक करून येतील पण त्यांचं टार्गेट पण पूर्ण करतील. पण त्यांना असं सोशल मीडियावर वगैरे पोस्ट करायला वगैरे फार काही उत्साह नसतो. तिथे इथे निरुत्साहीच असतात. पण एक एकदम सात्विक प्रकृतीचे माणसं आहेत. तेव्हा त्यांच्यासोबत वॉक करायला एकदम छान वाटेल तुम्हाला. कोण कोण आहेत कुंभ राशीची, मीन राशीची? पहा तुमच्या मित्रांमध्ये. थँक्यू.